नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व विभाग प्रमुखांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची प्रत्यक्ष विचारपूस करावी आणि शासनाच्या योजना समजावून सांगाव्यात. आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीबाबत एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नियोजन भवन येथे झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. प्रत्येक कृषी सहाय्यकानं महिन्याला किमान 15 शेतकऱ्यांना भेट द्यावी, तर तालुका कृषी अधिकारी यांनी किमान 10 शेतकऱ्यांच्या बांधावर जावं, असे निर्देश देण्यात आले. महसूल विभागातील तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनीही यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असंही बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बैठकीमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच खत उपलब्धतेविषयी विकसित करण्यात आलेल्या ॲपच्या QR कोडचं विमोचनही करण्यात आलं. यंदा कमी पर्जन्यमानाची शक्यता लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच सिंचनाचं नियोजन काटेकोर असावं, असेही आदेश देण्यात आले. भातासाठी 23,400 क्विंटल, तुरीसाठी 3,035 क्विंटल आणि सोयाबीनसाठी 19,898 क्विंटल बियाण्यांचं नियोजन देखील करण्यात आले. कापसासाठी 1.85 लाख बियाण्यांचं पाकिट उपलब्ध राहणार आहे. 2 जिल्ह्यांमध्ये बियाण्यांची कुठलीही कमतरता नसल्याचंही प्रशासनाने स्पष्ट केलं. खरीप हंगामासाठी एकूण 1,74,700 मेट्रिक टन खतांचं नियोजन करण्यात आलं असून सध्या 89,776 मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं खतांची साठेबाजी, जादा दराने विक्री किंवा लिकिंग केल्यास संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील या बैठकीत देण्यात आला. शेतकऱ्यांना मागणीनुसारच खत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विक्रेत्यांवरती असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सरकारचा मोठा प्लॅन आहे. शेतकऱ्यांसाठी अधिकारी थेट आता त्यांच्या बांधावरती पोहोचून त्यांची माहिती घेणार आहेत. तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.